नमस्कार मंडळी, मुवमेंट विथ पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज पृथ्वी स्कूलमधून आला तर मस्त पाऊस थांबला होता। वातावरणसुद्धा छान झालं होतं। त्याला खूप दिवसापासून बाहेर गार्डनमध्ये जायचं होतं। मग आम्ही त्या दोघांना घेऊन गार्डनला निघालो। गार्डनमध्ये जातात ज्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं गोड हास्य आणि उत्साह ओसंडून वाहत होता। संध्याकाळची वेळ होती तरी सुद्धा गार्डनमध्ये फारशी गर्दी नव्हती। तिथे मुलांसाठी झुला, सीसॉ, घसरगुंडी होती। पृथ्वी कधी आनंदाने झोके घेत होता तर कधी आनंदाने हसत होता। त्याच्या हसण्याने वातावरण उजळून निघालं होतं। काही मुले त्याच्यासोबत आली, एकत्र मस्ती सुरू झाली। तो सगळ्यांसोबत अगदी रमला होता। त्याला इतर मुलांप्रमाणे हे ट्राय करायचं होतं। घाबरत दीदीच्या मदतीने तो चढण्याचा प्रयत्न करत होता। बघा, मगाशी दीदीची घाबरून मदत घेणारा पृथ्वी आता स्वतः एकटा चढायचा प्रयत्न करत होता आणि त्यात तो सक्सेसही झाला होता। मनसोक्त खेळून दोघेही दमले होते। तरी सुद्धा पुन्हा एकदा ट्राय करायचं म्हणून पृथ्वी तिकडे गेला।
मग हातपाय धुवून दोघेच बाजूलाच असलेल्या शंकर मंदिरात गेले. तुम्हाला तर आत्तापर्यंत समजलंच असेल की आपला लाडका पृथ्वी किती देववेडा आहे. मंदिरात जाणं त्याला खूप आवडते. गाडीतून कुठे बाहेर जाताना किंवा स्कूलला जाताना गाडीतून जरी लांब एखादं मंदिर दिसलं तरी त्यांचे हात आपोआपच जोडले जातात. मंदिरात दर्शन घेऊन निघालोच तर खूप पाऊस आला. मग पुन्हा थोडं तिथेच थांबलो. गार्डनच्या बाजूलाच एक मोठं तळं आहे. तळ्याच्या मधोमध एक मोठी शंकराची मूर्ती आहे. ती मूर्ती अतिशय भव्य आणि प्रभावशाली आहे. शंकर भगवान ध्यानस्थ अवस्थेत बसले आहेत. त्यांच्या गळ्यात नाग, माथ्यावर गंगा, हातात त्रिशूल. ही मूर्ती पाहून पृथ्वीही स्तब्ध झाला होता. त्याने हात जोडले आणि डोळे मिटले, जणू तोही ध्यान करत होता. हा दिवस पृथ्वीसाठी केवळ गार्डनमध्ये जाणं नव्हतं, तो एक आत्मिक अनुभव होता. निसर्ग, शांतता आणि श्रद्धा याचा सादर संगम त्याला अनुभवता आला होता. निसर्ग संपन्न बाग, शांत तळं, भक्तिभावाने भरलेलं मंदिर आणि शंकराचं दर्शन या सगळ्यांमुळे त्याच्या मनात आनंद, शांती आणि आत्मिक ऊर्जा निर्माण झाली होती. असा होता पृथ्वीचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.